मार्कवर पहिला चेंडू फेकून काढेल. समोर फलंदाज आहे मुकेश. पिवनचा पहिला षटक आहे आणि 3 षटकामध्ये पिवनचा एक षटक. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, सरळ रेषेमध्ये चेंडू ढकलून दिला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलेल तोपर्यंत एक धाव. बघा किती धावपळ होते खेळाडूंची. हे धावपळ होणं फार गरजेचं आहे. तुम्हाला बॅकअप पाहिजे. ज्या वेळेला स्टंप वरती चेंडू खेळाडू फेकत असतो त्यावेळेला घेणाऱ्याच्या मागे कमीत कमी 10-10 फुटावरती 2 खेळाडू पोहोचणं फार महत्वाचं आहे, कारण तेव्हाच तो चेंडू गॅदर करता येतो. अन्यथा तिथेही धावसंख्या मिस केल्या जात आहेत. हा फलंदाज आहे विश्वास दाखवावं लागेल. चला फारसा वेळ घेऊ नका आपण. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. माय गॉड, अतिशय जबरदस्त. विश्वास नावाचा वादळी खेळ या मैदानामध्ये. अतिशय जबरदस्त, पण कॅच काही घेऊ शकले नाहीये. पहिला चेंडू गलीतून ढकलण्याचा प्रयत्न होता. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. एका धावेने या वेळेला लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक वरती येईल आणि थोडंसं फिल्डिंगचं विवरण बदलेल. डावा आणि उजवा कॉम्बिनेशन ज्या वेळेला फलंदाजांचा असतो ना त्यावेळेला अक्षरशः तारांबळ उडते या खेळाडूंची, कारण त्यांना या बाजूवरून त्या बाजूला जितक्या एकेरी धावे येतील ना तितकं यांना आपलं मैदानाचं जे क्षेत्ररक्षण आहे ते बदलवावं लागेल. अरविंद पुन्हा एकदा या एक धावेनंतर कशा प्रकारे हा चेंडू फेकेल आणि त्याला कसं फेस करेल मुकेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलण्याचा प्रयत्न करेल आणि ते थ्रो तितका सुंदर आहे. मात्र एकच धाव. एका धावेने धावफलक पुढे गेलाय. 3 धावा धावफलकावरती. अतिशय दयनीय अवस्था आहे. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. आता जर आपण मैदानावरती पाहिला ना तर वारा एका बाजूने आहे, त्यामुळे त्या दिशेनं आपल्याला खेळावं लागेल. विनायक आणि मुकेश या दोघांना मैदानावरती पाठवले खरं, पण वाऱ्याची बाजू देखील तितकीच आपल्याला माहिती असायला हवी, कारण खेळाडूचं एक चलाख धुरंधर कार्य असतं की मैदानाचा अगदीच लेखाजोखा त्यांना पाहणं. अतिशय जबरदस्त. यावेळेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अरविंदनं चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथे एक धाव मिळेल. एक करून धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. 4 धावा धावफलकावरती. आपण पाहतोय सिमायरा 11 आणि शैतान ग्रुप. शैतान ग्रुप जो आहे ना तो सद्यस्थितीला शैतानी गोलंदाजी यावेळेला अरविंद सरांची पाहायला मिळते. एकूण धावा झाल्या धावफलकावरती 4 आणि चेंडू झाले समाप्त 5 आणि शेवटचा हा चेंडू मुकेश साठी असेल. तो कशा प्रकारे खेळून घडेल ते पाहूया. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अपील जोरात केली आहे, परंतु या अपील मध्ये दम नाहीये, कारण पंचांनी फेटाळून लावली अपील.
कारण अपील करणं हे त्यांचं कार्य असतं, पण त्या अपीलला किती सकारात्मक ऊर्जेनं आपल्या अंगावरती घ्यायचं हे पंचांचं काम असतं. इथे अशा प्रकारचं काही चित्र पाहायला मिळालं नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या, त्या म्हणजेच 4 धावा. 5 झाले ना, 5 धावा धावफलकावरती. चला सेकंड ओव्हर, नेक्स्ट गोलंदाजी आपण पाहतो. इथे गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवर. धावा एकूण झाल्या 4. सूरज मोरे. फिल्डिंगचा आराखडा थोडा बदलवण्यात आलाय, कारण इथे आपण पाहू शकाल P1चा पहिला षटक समाप्त झाल्यावर धावसंख्या जमवण्यासाठी प्रयत्न केला जाईल तो फलंदाजांच्या माध्यमातून, आणि विनायक सारखा मातब्बर फलंदाज, मुकेश सारखा धडधाकड फलंदाज मैदानावरती असताना आपल्याला गोलंदाजी तीक्ष्ण करावी लागेल, भेदक मारा करावा लागेल. ओव्हरपिच डिलिव्हरी दिली तर इथे त्याला थोडासा चूक बसू शकतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू नाहीये, कॅचची संभावना नाहीये, मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न, पण या एंडला कुठल्याही प्रकारचा खेळाडू चेंडू पकडण्यासाठी नाहीये, त्यामुळे या 2 धावा सहजगत्या मिळतील. या 2 धावेने एकूण धावा झाल्या धावफलकावरती 6. आता मात्र समीकरण हळूहळू थोडं पुढे गेलं. पहा, जर शैतान ग्रुपच्या समोर तुम्हाला सेकंड इनिंग खेळायची असेल तर तुम्हाला या इनिंग मध्ये कमीत कमी 25च्या पुढं धावसंख्येचा आराखडा आखावा लागेल. नवीन चेंडू पुन्हा एकदा फेकून काढेल सूरज मोरे. यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू गेला या फाईन लेगला आणि इथे बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्यात. पहा, एकेरी दुहेरी धावसंख्या बनवल्यानंतर तुम्हाला अगदी धावसंख्येचा आराखडा चालू राहील. तुम्हाला एकेरी दुहेरी तिहेरी आणि मध्ये मध्ये एखाद फटका तुमच्या धावसंख्येला वाढवण्याचा प्रयत्न करेल. मात्र धावसंख्या घेताना जर तुमची दमछाक जर झाली ना तर त्यावेळेला तुम्हाला अगदीच एखाद मोठा फटका खेळणं फार महत्वाचं असतं. इथे मात्र तुमचा सराव किती आहे, तुम्ही किती फिट आहात ते पण महत्वाचं आहे, क्योंकि आदमी फिट है तो हिट है. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू पोचेल का प्रश्नचिन्ह. इथे मात्र चेंडू अडवण्यात कष्ट केला फुटबॉल स्टाईलनं, आणि इथे 2 धावा मात्र रोखू शकले नाहीये. या 2 धावेने धावफलक जाऊन पोचलाय तो म्हणजे 10च्या घरामध्ये. पहा, संघर्ष काय असतं ना मित्रांनो, या 2 फलंदाजांकडे पाहिल्यानंतर कळतं, या क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंकडे पाहिल्यानंतर कळतं. कारण एकतर चेंडूवरती तुटून पडण्याचा प्रयत्न करतो, तर त्या चेंडूला अडवण्यासाठी दुसराही प्रयत्न करतो. म्हणजे सामना समतोल अजूनही पाहायला मिळतो. अजूनही या सामन्याचं चित्र या इनिंग मध्ये तरी आपण सांगू शकत नाही असं चित्र या वेळेस दिसतोय. मी सांगितलं होतं दमछाक होऊ शकते एकेरी दुहेरी तिहेरी धावसंख्या घेताना. एखाद मधला फटका जर तुम्ही वरून खेचून काढला तर सामना अगदी खुला होईल, परंतु यावेळेस थोडीशी दिशा हीन झालेली गोलंदाजी, पंचांचा इशारा, इट इज अ वाईड बॉल. हा खराब चेंडू आहे आणि खराब चेंडूने धावसंख्येत भर पडली. धावा धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा सामना, याच्या अगोदर 4 षटकांचा सामना होता. तुमची रणनीती तुमच्या डोक्यात फिट होती, पण जसजसे षटक कमी होतात ना तसं तुम्हाला आणखी प्रयत्न करावा लागतं. तुमच्या डोक्यामध्ये मॅथ्स असणं फार गरजेचं आहे, गणित ज्याला म्हणतात. ते गणित जसं तुम्ही मैदानावरती घेऊन जाताना तेव्हा तुमच्या धावसंख्येचा आराखडा वाढतो. आणि यावेळेला आराखडा पूर्ण करण्याचं काम रोशन त्या ठिकाणी. अप्रतिम कॅच, लाजवाब कॅच, ज्या कॅचची खरोखर गरज होती. समतोल होत नाही मग. तर इथे आपण पाहतोय 4थी कॅच पकडली आहे या रोशननं आजच्या दिवसामध्ये, आणि एक विकेट गेला. आता मैदानामध्ये नवीन फलंदाज येईल तेजस. हा तेजस पहिल्या मॅच मध्ये सलामीसाठी मुकेश सोबत आला होता, आणि इथे मात्र आता
तो येतोय ते म्हणजे 4थ्या क्रमांकावर आणि त्याला गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करतोय सूरज, ज्याच्या गोलंदाजीतील आता हा फेकणार आहे तो म्हणजेच 5वा चेंडू ओव्हर द विकेट ना तेजससाठी हा चेंडू आहे ओव्हर द विकेट ना. कुणी जेवायचा बाकी असेल तर जेवणासाठी जायचं आहे. यावेळेला तेजस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला पंचांकडे अपील केली आहे, जोरदार अपील दोघांचीच चालू आहे. पंचांनी तर इशारा इथे कुठल्याही प्रकारचा नाहीये आणि इथे कदाचित पॅडला चेंडू आदळला आहे त्यामुळे ही कॅच मिळणार नाहीये. पण अपील करणं साहजिकच आहे, थोडस जोश पाहिजे. खुन्नस क्रिकेटमध्ये नसेल ना मित्रांनो तर तुम्ही कुठल्याच मॅचेस जिंकू शकत नाही. जरी जिंकलात त्या 1 किंवा 2च असतील. त्यामुळे क्रिकेटमध्ये खुन्नस पाहिजे, फक्त ती खुन्नस क्रिकेटच्या प्रती पाहिजे मैदानाच्या आत. यावेळेला हा चेंडू अवांतर, धावसंख्येत भर पडेल. धावा धावपलकावरती झाल्यात 12 धावा. स्वराज्य चषक 2025 अनाथाश्रम मधील मुलांच्या शिक्षणासाठी मदतीसाठी धावून आलेला हा सगळा खेळाडू वर्ग आहे. यांचं नक्कीच कौतुक करणं साहजिकच आहे. पुन्हा एकदा सेम डिलिव्हर केलाय चेंडू, समजला नाहीये. डॉट बॉल स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू थांबलाय. ओव्हरची समाप्ती, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला तेव्हा धावा होत्या धावपलकावरती 4 आणि त्यानंतर दुसरा षटक समाप्त झाला. या षटकामध्ये एकूण धावा आल्या 8 आणि ऑल टोटल जर आपण पाहिल्या 2 षटकांच्या अखेरीस 12 धावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्यात. येस, शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावांची मजल मारली जाईल ते आपण पाहूया. तत्पूर्वी नक्कीच सांगायला आवडेल, माणुसकीच्या नात्यामध्ये सातत्याने आपण समाजामध्ये एकमेकांसमवेत जगत राहा. कारण जगातील तुम्ही कुठलाही ग्रंथ काढला ना त्यामध्ये एकच शिकवलं जातं, मानवता धर्म टिकला पाहिजे. आणि त्या मानवता धर्माला टिकवून ठेवण्यासाठी माणसाचा जन्म या भूतळावरती झालेला आहे. त्यामुळे असं सांगितलं जातं, ज्याच्या घराची तुळस फुललेली असते त्याच्या घरी पाण्याची कमतरता नसते. जिथे रोज दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते. जिथे शुभम करोती श्लोक प्रार्थना गुणगुणले जातात तिथे संस्कारांची नांदी असते. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण दिली जाते तिथे माणसांची अजिबात कमतरता नसते. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने तुम्ही एकमेकांसमवेत जोडले जा. आज आम्ही पाहतो या स्पर्धेमध्ये अगदी महिला वर्ग देखील जोडला गेलेला आहे. या महिला वर्गाचा देखील आपण सन्मान करा, कारण स्वतःची बहीण सोडून समाजातील इतर मुलींकडे देखील आपण त्याच नजरेनं पाहिली पाहिजे, जी नजर फक्त आणि फक्त एक प्रेमळ भावनेतून बहीण रूपी असावी. आणि इथे मिस चेंडू झालाय आणि तिथे धडपड चालू आहे 2 खेळाडूंची. मात्र या 2 खेळाडूंच्या धडपडीतून धावसंख्या चोरल्या गेल्या त्या म्हणजेच 2 बायची रने 2 धावा. कुठल्याही प्रकारच्या बॅटवरती हा चेंडू लागला नाहीये. शेवटचा षटक आहे आणि शेवटच्या षटकातील हा पहिला चेंडू आपण पाहिला. एकूण धावा 12 झाल्या होत्या 2 षटकामध्ये. आता मात्र प्रयत्न केला जाईल या षटकामध्ये आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे शुभम, जो आता आपल्या टीमला वाचवण्यासाठी 6 चेंडू फेकतोय. कारण या षटकामध्ये जर जास्त धावा गेल्या ना तर पुढील षटकामध्ये पुढील इनिंगमध्ये तुम्हाला त्रासदायक वातावरण राहील. म्हणून आपण शिवम याची गोलंदाजी पाहूया. मुकेश अजूनही कुठल्याही प्रकारचा मोठा फटका नाहीये. सलामीची जोडी मैदानावरती पाठवल्यानंतर कुठेतरी तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे की आमच्यावरती विश्वास दाखवला. बॅटची कडा आली आहे, चेंडू गेला फर्स्ट स्लिपला, क्षेत्ररक्षक काय चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेला प्रयत्न नाहीये. एकेरी दुहेरी धावसंख्येने तुमचा धावफलक तर सजेल पण माफक अशा धावसंख्या होणार नाही आहेत, कारण तुम्हाला मोठा फटकाच पाहिजे. एकूण धावांची जर आपण परिस्थिती पाहिली तर 15 धावा धावफलकावरती मी सांगितलं होतं. 25 जरी धावसंख्या असल्या ना तरी येणाऱ्या इनिंगमध्ये तुम्ही कमबॅक करू शकता तुमच्या गोलंदाजीतून. परंतु इथे तसं चित्र दिसत नाहीये, कारण तेजस आणि मुकेशच्या पहिल्या मॅच मध्ये सलामीची जोडी म्हणून आला होता, परंतु त्यांना त्यांची पार्टनरशिप बनवण्यासाठी आता हे गोलंदाज मात्र त्रासदायक ठरलेत. टॅपिंग क्रिकेट यावेळेला पुन्हा एकदा स्लिपला चेंडू गेला, क्षेत्ररक्षक आहे डीपला, चेंडू टप्प्यात उचलण्याचा प्रयत्न अंदाज चुकलाय, चेंडूने उचली घेतली आणि चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर, चौकार.
तर इथे 19 लॉस ऑफ द 2 विकेट्स आपण पाहतोय. 19 धावा धावफलकावरती. तेजस प्रयत्न करतोय या चेंडूवरती खेळण्याचा, मोठा फटका, परंतु इथे स्टंप लगतचा चेंडू, इथे मात्र प्रयत्न केला गेलाय आणि काय झालंय नेमकं त्या ठिकाणी. सगळे खेळाडू एकत्र येणं गरजेचं नाहीये. तर नक्कीच यावेळेला पंचांचा बोट आकाशाकडे. धावचूच्या स्वरूपात मुकेशला परतावं लागेल. नवीन फलंदाज मैदानावरती कोणी येईल? नक्कीच शिवम. आता शिवम टू शिवम म्हणजे स्ट्राईकवर फलंदाज शिवम आणि गोलंदाज पण शिवम, म्हणजे दोन शिवमची गोलंदाज शुभम, म्हणजे दोघांचीही तालमेल आता आपल्या टीमसाठी या ठिकाणी पाहायला मिळते. एकूण धावा आहे धावफलकावरती 19 धावा. 19 लॉस ऑफ द 3 विकेट्स. शिवम आलाय. हा देखील लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि या 2 चेंडूंवरती कशा प्रकारे धावसंख्या एकवटली जाईल ते आपण पाहूया. यावेळेला पॅनल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदीच चेंडू समजला नाहीये आणि अगदी आपण पाहतो इथे धावचूच्या स्वरूपात आणखी एक विकेट डगआउटला. आतापर्यंत आपण पाहतोय 4 विकेट डगआउटला जाऊन बसलेत आणि या षटकातील या इनिंग मधील शेवटचा चेंडू यावेळेस फेकून काढेल. शेवटचा आहे ना शुभम. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले 4 धावा होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या आणि एकूण 2 षटकांमध्ये 12 धावा असताना या षटकामध्ये चालू परिस्थिती आपण जर पाहिली तर आतापर्यंत 20 धावा झाल्यात, ज्यामध्ये 8 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. नवीन फलंदाज आहे. तर इथे हा डेड बॉल असेल कदाचित. यस, शेवटचा चेंडू शुभम यांचा. शिवमसाठी मोठ्या फटक्याची आशा आहे आणि या ताकदीचा वापर आणि इथे एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न केला जाईल, तोच पुन्हा एकदा माघारी परतलेत आणि मग तू ये नंतर मी येईल, नंतर मी येईल नंतर तू ये, असंच काहीतरी चित्र नाही. इनिंगची समाप्ती. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 22 धावा धावफलकामध्ये रेखाटल्या गेल्यात. 21 धावा रेखाटल्या गेल्यात आणि 22 धावांचं टार्गेट 18 चेंडूंमध्ये. कशा प्रकारे पूर्ण करतील, कशा प्रकारे त्यांना थांबवतील ते पाहू, परंतु त्या अगोदर गरुडा 11 आणि एसॉर्ट 11 या 2 संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी तात्काळ संपर्क साधायचा आहे. गरुडा 11 आणि एसॉर्ट 11 दोन्ही संघांचे कर्णधार. यस, गरुडा 11 संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. एसॉर्ट संघाचा कर्णधार आपण लगेच यायचा आहे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी.
दिल ने दस्तरखान का यहां पर विश्वास जताने आए हैं, जिसके पास 6 गेंदे हैं और सामने जो बल्लेबाज रहेगा वो शुभम है। और शुभम है ना बैट्समैन, शुभम जो है बल्लेबाज और नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर खड़े हैं भागेश, जिसको पिछले मैच में मैन ऑफ द मैच का खिताब मिला था। तो पहली गेंद 22 रन का समीकरण, और 22 रन का समीकरण किस तरह बटोरते हैं, किस तरह बनाते हैं, किस तरह उसे रोकते हैं, ये देखने के लिए चलते हैं मैदान की तरफ। इस वक्त ये 22 रन का समीकरण 18 गेंदों में किस तरह होगा, ये देखने के लिए ये पहली गेंद आपके सामने ऊपर से उठाया, आते ही एक बढ़िया स्ट्रोक। ऊपर बड़ा स्ट्रोक निकाला है शुभम ने, और ये फिर से खराब गेंद। पहली गेंद के ऊपर 7 रन उन्होंने खर्च किए, दूसरी गेंद फेंकने के लिए इतनी तकलीफ उनको हो रही है, शायद कुछ परिवर्तन करना चाहते हैं। शुभम की बात करूंगा तो आते ही गेंद के ऊपर टूटना, तो ये अच्छे खिलाड़ी का प्रदर्शन है, तो शायद इनका प्रैक्टिस का जो खेवा है ये ज्यादा लग रहा है शुभम को देखकर। शुभम इस वक्त आगे आके खेलने का प्रयास किया था, अंपायर फिर हमारी तरफ मुड़ते हुए कह रहे हैं इट इज वंस अगेन वाइड बॉल। भले ही 22 रन हो, लेकिन जीत के लिए आपको जितना संघर्ष करना है ना वो करना होगा, क्योंकि डर के आगे जीत है, और इस डर को बाहर निकालना है तो अच्छा प्रयास करना होगा। स्क्वायर लेग की दिशा में देखिए गलती, ये गलतियां नहीं होनी चाहिए। होती तो कोशिश जारी रहनी चाहिए। ये देखिए कोशिश का एक बेहतरीन बेमिसाल ये जीत की तर्रार पर
दिल ने दस्तरखान बिछाया, ओ दिल ने दस्तरखान बिछाया, दावते इश्क है, दिल ने दस्तरखान बिछाया।